पुन्हा उभी राहा आणि पुन्हा प्रयत्न कर, पण तू करूनच येशील असा त्यांचा विश्वास होता. एवढ्या गरिबीतून येऊन तर माझं आहे की ही सिच्युएशन्स मला चेंज करायची आहे. कष्टाचं फळ माझ्या बहिणीला भेटले. रेणुका परशुराम मी बालविद्या मंदिर हायर स्कूलमध्ये नानलपेठ ह्या शाखेमध्ये शिकत असून आमच्या शाखेमध्ये खूप साऱ्या तुकड्या असून आमच्या क्लासमध्ये 60 ते 70 विद्यार्थी आहेत. माझी मैत्रीण साधना रणे, तिला 88% आले. कनक धूत, तिला 90 आले. मेघा जाधव 90%. मला इयत्ता 10वीमध्ये 97% आले आणि माझी एक मैत्रीण आहे संपदा होळंबे, तिला 99 आलेले आहेत. रेणुका, तुला अभ्यासामध्ये जे काही सहकार्य झाले त्याबद्दल तू म्हणजे काय सांगू इच्छिते? अभ्यासामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं. शिक्षकांनी पैकी विशेष सहकार्य कोणाचं? विशेष सहकार्य मामांचं, मामा दोन्ही मामांचं. नेहमी मला प्रोत्साहन देणारे. नॅचरली नाही, एकदा केले तरी पण त्याला रिवाईज करावं लागत होतं. रिवाईज करावं लागतं. एखादा म्हणजे मेहनत खूप घेतली. हो. मेहनत खूप घेतली तिने, पण एकदम आपल्या इझी गोईंग मध्ये मेहनत घेतली. हा, मम्मी पप्पांचा पण तेवढाच वाटा होता आणि त्याचबरोबर आजोबांनी पण तेवढं सहकार्य केलं. आजोबांनी पण. हा, आजोबा रोज मला घ्यायला यायचे. रेणुका ताईच्या तुम्ही कोण? आत्याबाई. तुम्ही कोण लागतात विद्यार्थी रेणुकाच्या? रेणुका तुमची कोण आहे? आणि हा छोटा रेणुकाचा हा कोण लागतो? तिकडे तुझं नाव? सूरज रेणुका छान खूप मेहनत घेतली तिने. तुझं नाव? कृष्णामुळे तू कोणत्या वर्गात आहे? 9वी. काय नाव? शाळेत कितीला आहे तू? जाती शाळेत? कोणत्या शाळेत जाते? तू शाळेचं नाव सांग. हां, बरोबर. शाळेत जायचं का लवकर? हो. हां. सांग तुझं नाव. कपडे नाही घातले. तुझं नाव सांग. बरोबर. त्याचं काय नाव? रोहन सोळंके. आणि रेणुकाचे दुसरे भाऊ आहेत ना दोन? हे आहेत का? एक पुण्याला असतो, एक पुण्याला आहे जॉब. हां, बरं. खूप मेहनत लागते. तुम्ही काय काय सहकार्य केलं तिला ह्या म्हणजे इतके मार्क मिळण्यासाठी? ट्युशन संपले. तुम्हाला जेवढं जमतं तेवढं तुम्ही केलं. हो. बरं, आज त्याने 97% मार्क घेतलेत म्हणजे भरपूर मार्क घेतलेत त्याचे तिनं. बरं वाटलं. नाही बरे नाही, 97% म्हणजे खूप मार्क झाले. तिथपर्यंत जाण्यासाठी खूप मेहनत लागते आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्यामुळं ते त्या आज 97% ह्या रेसवर पोहोचले. मामा जे काही समजा वडील. खुद स्कूल में मेरा एडमिशन करवाया तुमने, पर पहले ही दिन मुझको खुद से दूर भेजने के ख्याल से ही रो पड़ी थी. तब कितना समझाया था मैंने तुम्हें, तुम्हारी दादी अम्मा बनकर. याद है शैतानियों पर तुम्हारी वो डांट जिसमें प्यार असली होता था और गुस्सा एकदम नकली. मुझे ऐसा लगने लगा था कि तुम मुझे समझ नहीं पाती.